12 गावं दुसरी तेव्हा एक गाव भोसरी. भोसरीची ओळख सांगायची म्हणलं की हेच वाक्य डोक्यात येतं. याचं कारण म्हणजे इथं प्रत्येक गोष्ट रंगते. बैलगाडा शर्यत, कुस्तीचं मैदान आणि अगदी इलेक्शनही. दोन्ही बाजूंनी मातब्बर रिंगणात उतरतात. डाव टाकले जातात, डाव रोखले जातात आणि पलटवलेही जातात. यंदा ही परिस्थिती वेगळी नाहीये. कुणी म्हणतं इथं वार आहे, कुणी म्हणतं इथं स्वच्छ चेहरा आहे आणि कुणी म्हणतंय इथली एकी प्रचंड आहे. याच समीकरणांवर भोसरीत वारं फिरणार का? वस्ताराच्या साथीनं अजित गव्हाणे कुस्ती मारणार की महेश लांडगेंना तग धरता येणार? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. भाजपनं पहिल्याच यादीत विद्यमान आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी दिली. महेश लांडगे हे भोसरीचे 2 टर्म आमदार. 2014ला मोदी लाट असतानाही ते 15,000चे लीड घेऊन अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यावेळेस भाजपचे उमेदवार भोसरीत 4थ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यानंतर 2019ला महेश लांडगे हे भाजपच्या तिकिटावर उभे राहिले आणि चांगलं लीड घेऊन पुन्हा निवडून आले. साहजिकच आता त्यांना प्रतीक्षा आहे हॅट्रिकची. पण मैदान सवयीचं असलं तरी कुस्ती नेहमीसारखी नाहीये. यावेळी अजित गव्हाणेंच्या रूपात समोर पैलवान कसलेला आहे, त्याच्या पाठीमागचा वस्ताद कसलेला आहे आणि यावेळी कुस्ती थेट होण्याची शक्यता आहे. भोसरीच्या राजकारणातली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथली आमदारकीची निवडणूक ही थेट होत नाही. इथं पक्षांच्या ताकदीला अपक्षांची टक्कर असते आणि ती अपक्ष जिंकून येतात इतकी तगडी असते. 2009ला शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी मॅच होती, जी जिंकली अपक्ष उभा राहिलेल्या विलास लांडे यांनी. 2014ला सगळे पक्ष वेगळे लढले पण निवडून अपक्ष उभा राहिलेले महेश लांडगे आले. 2019ला मात्र इथं पक्षाच्या चिन्हावर उभा असणारे महेश लांडगे जिंकले, तेही अपक्ष उभा असलेल्या विलास लांडेंना हरवून. थोडक्यात इथं अपक्ष असतात बादशाह, पण कधी तर लढाई तिरंगी झाली तर. हे झालं इतिहासाचं. वर्तमानाचं काय? तर यंदा इथला सामना भाजपचे महेश लांडगे विरुद्ध शरद पवार गटाचे अजित गव्हाणे असा फिक्स झालाय. महेश लांडगे हे 2 टर्म आमदार किंवा भाजपचा भोसरीतला चेहरा असले तरी यंदा त्यांच्या पुढे पैलवान तगडा असल्याची चर्चा आहे. त्यातही पैलवानासोबत कुस्ती करण्याआधी लांडगेंना अंतर्गत नाराजीचं आव्हान थोपवायचंय. मागच्या 10 वर्षात महेश लांडगेंचा भोसरीमध्ये एक हाती होल्ड बसला. त्यांनी आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी इथं भाजपचं प्रस्थ वाढवलं. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी चिंचवडमधले अनेक नगरसेवक भाजपमध्ये आले. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर महेश लांडगे यांचं एक हाती वर्चस्व निर्माण झालं. पण याच वर्चस्वातून अंतर्गत संघर्षाला वाटा फुटल्या. भाजपमधले जुने पदाधिकारी महेश लांडगे यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा मतदारसंघात आहेत. हिंदुत्ववादी आमदार अशी प्रतिमा महेश लांडगेंनी निर्माण केली असली तरी अंतर्गत नाराजी, अँटी इन्कम्बन्सी, संघाची भूमिका आणि भ्रष्टाचाराचे आरोप या भोवऱ्यात महेश लांडगे अडकण्याची शक्यता काही स्थानिक पत्रकार वर्तवतात. महेश लांडगे यांची काम करण्याची पद्धत काहीशी आक्रमक आहे. साहजिकच या स्टाईल मधून त्यांचा आपला होल्ड पक्का करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळं इतर कार्यकर्ते, विशेषतः संयमी पद्धतीनं काम करणारे संघाचे पदाधिकारी झाकोळले जातात अशी ही चर्चा होते. काही दिवसांपूर्वी भाजपच्या स्थानिक पक्ष संघटनेनं इथं बैठक घेतली होती अशा बातम्या आल्या होत्या. या बैठकीला महेश लांडगे यांचा गट मात्र अनुपस्थित होता. त्यावेळी संघटनेत सरचिटणीस असलेल्यांना विश्वासात घेतलं जात नाही. महेश लांडगे यांची एकाधिकारशाही पक्षात चालते, इतरांना फक्त गर्दी करण्यासाठी बोलवलं जातं असा आरोप या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या होत्या. साहजिकच हे आव्हान महेश लांडगे यांच्या पुढे उभं राहू शकतं. पण लांडगे यांच्या पुढची आव्हानं इथंच संपतात का? तर नाही. त्यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात, पुणे नाशिक हायवेच्या कामात भ्रष्टाचार झाला असे आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आले. लांडगे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले असले तरी याच आरोपांभोवती यंदाची निवडणूक फिरणार आहे हे निश्चित. दुसऱ्या बाजूला निवडणुका तोंडावर असताना भोसरीच्या उच्चभ्रू सोसायट्यांच्या भागातला पाणी प्रश्नही ऐरणीवर आलाय. भोसरीच्या काही भागांमध्ये दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे, तर उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये टँकरवरच अवलंबून राहावं लागतंय. साहजिकच महानगरपालिकेचा कर भरून सुद्धा टँकरसाठी पैसे द्यावे लागतात, ज्यात टँकर लॉबीचा आर्थिक लाभ मोठा आहे. त्यामुळं सोसायटी मधला मतदार जो पारंपरिकपणे भाजपकडे वळेल असं सांगण्यात येतं, तिथं लांडगे यांना सेटबॅक बसू शकतो. त्यात महेश लांडगे जेव्हा भाजपमध्ये आले होते तेव्हा त्यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवेश केला होता, पण त्यातले बहुतांश पदाधिकारी आता सोबत नसल्याचं सांगण्यात येतं. दुसऱ्या बाजूला महायुतीमधला मित्रपक्ष म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची इथं ताकद होती, मात्र त्यालाही मागच्या काही महिन्यात खिंडार पडलंय. त्यामुळं महेश लांडगे यांची भिस्त यंदा
त्यांनी उभे केलेले कार्यकर्ते आणि भोसरी गावात असलेली ताकद यावरच असणार आहे, जी कदाचित संपूर्ण मतदारसंघासाठी अपुरी पडू शकते. भोसरीतल्या लढाईत अजित गव्हाणे शरद पवार गटाकडून उतरले आहेत, पण नेमकी बेरीज बसवून अजित गव्हाणेंबद्दल बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी अजित पवार गटामधून शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांचा पक्षांतराचा इतिहास हा एवढ्या पुरता मर्यादित नाहीये, पण पथ्यावर पडणार आहे. याचं कारण म्हणजे 2002 मध्ये गव्हाणे नगरसेवक झाले, ते भाजपच्या तिकिटावर. तेव्हा अंकुशराव लांडगे हे भाजपचे शहराध्यक्ष होते. अंकुशराव लांडगे यांनीच भोसरीमध्ये भाजप खऱ्या अर्थानं रुजवली असं सांगितलं जातं. महत्वाचं म्हणजे 1997 पासूनच गव्हाणे आणि अंकुशराव हे समीकरण जोडलं गेलेलं. त्यामुळं अजित गव्हाणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अगदी आधीपासून निगडीत आहेत. भाजपच्या जुन्या नेत्यांशी त्यांचा चांगला कनेक्ट आहे. त्यामुळं आत्ताच्या आखाड्यात भाजपचे जुने नेते, संघाचे नेते यांची भूमिका चर्चेत असताना या बॅकग्राऊंडचा फायदा गव्हाणे यांना होऊ शकतो. त्यांच्याकडे आमदारकीच्या इलेक्शनचा अनुभव नसला तरी पार्टी कोरी असल्यामुळे ते तगडं आव्हान निर्माण करू शकतात, अशी चर्चा आहे. प्रचाराला आधीच सुरुवात करत त्यांनी भेटीगाठींच्या माध्यमातून गावकी बावकीची गणितं जोडायला सुरुवात केली आहे. ही गोष्ट सुद्धा गव्हाणे यांच्या पथ्यावर पडू शकते. गव्हाणे अजित पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात गेले तेव्हाही त्यांच्यासोबत जवळपास 25 ते 30 माजी नगरसेवक होते. त्यामुळं ग्राउंडवरची ताकद गव्हाणे यांच्यासोबत असू शकते. सोबतच रवी लांडगे, सुलभा उबाळे आणि विलास लांडे या महेश लांडगे यांच्या विरोधकांचा सपोर्ट सुद्धा गव्हाणे यांच्यासाठी निर्णायक ठरू शकतो. त्यामुळं महेश लांडगेंना पक्षांतर्गत विरोध असताना त्यांच्या विरुद्ध त्यांच्याच विरोधकांची मोड बांधणं आणि भ्रष्टाचार, रस्ते आणि पाण्याचे प्रलंबित प्रश्न यावर लांडगे यांना घेरण्याचा प्रयत्न अजित गव्हाणेंचा असणार आहे. महेश लांडगे यांना आपण आणलेले प्रकल्प, शासकीय इमारती आणि तरुणांचं जाळं यावर डाव आखता येणार असला तरी गव्हाणे यांच्या बाजूनं वारं आहे ते शरद पवारांचं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादीचं निर्निवाद वर्चस्व होतं. त्या काळात सगळा कारभार हा अजित पवार बघत असले तरी शरद पवारांनी आपली माणसं इथं तयार केली. कित्येक जुन्या माणसांना, कित्येक जुन्या गटांना बळ दिलं. पण पवारांनी निर्माण केलेली ही जी फळी होती त्यातले बहुतांश नेते हे भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये त्यांना मोठ्या संधीची अपेक्षा होती, पण महेश लांडगे यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं. साहजिकच या नेत्यांना संधी मिळाली नाही. काही नेत्यांनी मग अजित पवारांची वाट धरली, पण भाजपशी असलेला संघर्ष संपला नाही. लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी राज्यात स्ट्राईक रेट चांगला ठेवला, पण विशेष म्हणजे त्यांनी शिरूर लोकसभेची जागा जिंकून आणली. शरद पवारांनी आपली जुनी यंत्रणा आणि जुने नेते ऍक्टिव्ह केल्याची चर्चा झाली. शिरूर, बारामती या जागांवर घवघवीत यश मिळाल्यानंतर पुणे जिल्ह्यात पवारांचं वारं तयार झाल्याची चर्चा सुरू झाली आणि आता याच वाऱ्यावर पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडी डाव खेळताना दिसू शकते. जर या वाऱ्याची तीव्रता वाढली आणि शरद पवारांनी तयार केलेले नेते पक्षभेद विसरून अजित गव्हाणे यांच्या बाजूने उभे राहिले तर कुस्ती एकतर्फी होऊ शकते. भाजपमधून ठाकरे गटात गेलेले रवी लांडगे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असले तरी त्यांचे आणि अजित गव्हाणे यांचे कौटुंबिक संबंध पाहता महाविकास आघाडी एकसंध होऊनच लढेल अशी चर्चा आहे. थोडक्यात महेश लांडगे यांच्याकडे गावकी बावकीच्या समीकरणांवर होल्ड, युवा नेत्यांचं जाळं या बाजू असल्या तरी अँटी इन्कम्बन्सी आरोप आणि स्थानिक केडरची नाराजी हे मुद्दे त्यांच्या विरोधात गेले तर ही संधी स्वच्छ चेहरा अशी प्रतिमा आणि शरद पवारांच्या वाऱ्याची साथ घेऊन मैदानात उतरलेले अजित गव्हाणे साधू शकतात. पण महत्वाचं हे असेल की या कुस्तीत तिसऱ्या पैलवानाची एंट्री होते की हा सामना दुरंगीच होतो. तुम्हाला काय वाटतं? भोसरीमधली समीकरणं नेमकी कशी असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.